नमस्कार, मी संजय डांगोरे, सभापती पंचायत समिती काटोल आणि आमच्या बाजूला बसलेले माननीय श्री निशिकांत नागवती, उपसभापती पंचायत समिती काटोल. खरं पाहिलं तर सुरुवातीला आता जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे. त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी काटोल तालुक्यातील अनेक लोकांना, अनेक महिलांना, अनेक बहिणींना फार चांगल्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे. आता नुकताच 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता येणार असं आपल्याला सरकारकडून कळलेलं आहे. या दरम्यान तिसऱ्या हप्ता मिळाल्यानंतरही ज्या कुणाला अडचणी आल्यास किंवा आधार अपडेट नसेल किंवा आधार शेडिंग झालं नसेल, अशांनी आपलं बँकेत जाऊन किंवा आधार अपडेट केंद्रात जाऊन ते आपला क्लिअर करायला पाहिजे. आणि ज्यांच्या खात्यात पैसे न आले त्यांचे सुद्धा पैसे नक्कीच येण्याची शक्यता सरकारने आपल्याला सांगितली आहे. खरं पाहिलं तर महिला बालकल्याण काटोल पंचायत समितीच्या अंतर्गत आजही रजिस्ट्रेशन करणे सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचं कार्यक्रम सुरू आहे. तेव्हा काटोल तालुक्यातील सर्व महिलांना विनंती आहे, ज्या लाभार्थी आहेत, ज्या मान्य लाभार्थी आहेत, त्यांनी कृपया राहिलेल्या सर्व महिलांनी हा फॉर्म भरावा आणि लाडक्या बहिणीचा लाभ सरकारकडून उठवावा, एवढंच आवाहन काटोल पंचायत समितीच्या वतीने करण्यात आहे. नमस्कार.